लवंग ही वनस्पती मिर्टेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव युजिनिया कॅरिओफायलाटा आहे. ती मूळची इंडोनेशियातील मोलुकू बेटांवरील असून तिची व्यापारी लागवड इंडोनेशिया, सेशेल्स, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, श्रीलंका, मॉरिशियस आणि टांझानिया या देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तिची लागवड होते. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात चीनमध्ये लवंग वापरात होती. जावातून चीनच्या हान दरबारात ती आणली गेली. चीनी लोक बादशहाशी बोलताना आपला श्वास सुगंधित करण्यासाठी लवंग तोंडात ठेवीत. प्राचीन काळी चीनी लोकांचा भारतात लवंगांचा व्यापार होता. लवंगेचा सदाहरित वृक्ष 8 ते 12 मीटर उंच वाढतो. टांझानिया देशात तो सुमारे 25 मीटर उंच वाढत असल्याचे दिसून येते. त्याची खोड सरळ व उंच वाढते आणि साल करडी व गुळगुळीत असते. पाने साधी, लांबट, भाल्यासारखी 7.5 ते 12.5 सेंटीमीटर लांब आणि 2.5 ते 3.75 सेंटीमीटर रुंद व समोरासमोर असून पानांत तेलग्रंथी असतात. वृक्षाच्या सर्व भागात सुगंधित तेल असते. फुले परिमंजिरी फुलोऱ्यात येतात. ती आकाराने लहान, प्रथम हिरवी आणि नंतर लाल तपकिरी होतात. फुले कळ्यांच्या स्वरूपात तपकिरी रंगाची असताना खुडतात आणि सुकवितात. या कळ्यांना लवंग म्हणतात. फळे गोल व आठळेयुक्त असून ती मांसल असतात. फळात 2 बिया असून त्या आकाराने लंबगोल असतात. बी नरम असून तिच्यावर एका बाजूने चीर असते. प्रत्येक लवंगेवरचे 4 टोकदार भाग म्हणजे फुलातील निदल असतात. नेहमीच्या व्यवहारात लवंग हे नाव फुलांच्या सुकलेल्या देठासह कळ्यांना आणि ज्या वनस्पतीला या कळ्या येतात त्या वनस्पतीलाही लवंग म्हणतात. सुकविलेली लवंग एखाद्या लहान खिळ्यासारखी दिसते. ती 1 ते 2 सेंटीमीटर लांब असून खरबरीत असते. देठ दाबल्यास थोडे सुगंधी तेल बाहेर येते. ते तिखट असते. लवंगा चांगल्या न सुकविल्यास त्या गडद, सुरकतलेल्या व उभट होतात आणि त्यांची प्रतवारी कमी होते. चांगल्या प्रतीची लवंग काळी कुळकुळीत असून ती बोटांमध्ये दाबल्यास तेल निघते. 100 ग्रॅम लवंगेत पाणी 25%, प्रथिने 5%, मेद 8%, तंतू 9%, कर्बोदके 47% आणि खनिजे 6% असतात. तसेच त्यांमध्ये अ आणि ब समूह जीवनसत्वे असतात. लवंगेत सुमारे 13% टॅनिन असते. लवंगेचे उद्भवपातन केल्यास 14 ते 23% फिकट पिवळे तेल मिळते. याच तेलामुळे लवंगेला तीव्र वास येतो. तेलात सुमारे 90% पर्यंत युजेनॉल हे संयुग असते. तसेच मिथिल सॅलिसिलेट, बीटा कॅरिओफायनिन, व्हॅनिलिन व टॅनिन तसेच फ्लॅव्होनॉइडे व टर्पिनॉइडे गटातील संयुगे असतात. लवंग सुगंधी, उत्तेजक आणि वायुनाशक असून पुरस्सरण क्रिया सुधारण्यासाठी ती देतात. मळमळ व उलटी होणे तसेच पोटाच्या तक्रारीवर तिची पूड किंवा रस देतात. लवंग मसाल्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. स्वयंपाकात स्वादासाठी लवंग किंवा तिची पूड वापरतात. लवंग तेल किडलेल्या दाताला बधिरता आणण्यासाठी वापरले जाते.